आपण पाहत आहात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. इंस्टाग्रामची स्टोरी का शेअर केली याचा जाब विचारला, त्याचा राग धरून मारहाण. पिंपळगाव. इंस्टाग्राम स्टोरी दुसऱ्याला शेअर केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला 10 ते 15 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे. रवी बेगाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र जामखेड आणि त्याच्यासोबत असलेल्या 10 ते 15 जणांनी घटना घडल्यानंतर शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असून सकल हिंदू बांधवांनी रविवारी पिंपळगाव येथील निफाड फाटा या ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशनात आलेल्या निषेध मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन देऊन सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या आरोपींना तडीपार करण्यात यावा ही देखील मागणी यांनी करण्यात आली. या घटनेचा निषेधार्थ सकाळपासून पिंपळगाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. नाशिक लक्ष मराठी न्यूज साठी रफिक सय्यद. आमच्या दलित समाजातील एका तरुणावरती काही हिंदू धर्माच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकल्यानंतर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर 24-25 मुसलमानांनी त्याला बेदम मारला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्याच्या 2 बलगड्या तुटल्या. आणि हा हल्ला जर हिंदू धर्माची पोस्ट टाकल्यानंतर जर असा हल्ला होत असेल तर हा घरातला तरुण आज रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. हिंदू तरुण हा कधीच कायदा हातामध्ये घेत नाही. तो जर घेत असेल तर त्याच्यावरती निश्चित पोलिसांनी कारवाई करावी. पण एखाद्या हिंदू तरुणाने जर हिंदूच्या देशामध्ये, भारत हा हिंदुस्थान आहे, फाळणीच्या वेळेस भारत आणि पाकिस्तान हे 2 धर्मांच्या आधारावरती वेगळे झालेले देश. जे मुस्लिम ह्या ठिकाणी राहिले त्यांनी शांततेच्या पद्धतीने ह्या ठिकाणी राहायला पाहिजे. त्यांनी ह्या ठिकाणचा कायदा जो आहे हा तो त्यांनी पाळला पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे हे त्यांनी डोक्यावरती ठेवून आणि मनामध्ये आणि हृदयामध्ये ते त्यांनी कोरायला पाहिजे. कुठल्याही पद्धतीचा कायदा त्यांनी हातामध्ये घ्यायला पाहिजे नाही. हे हिंदूंचं राष्ट्र आहे आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरती आज उतरलेलो आहोत. आज पोलिसांची माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या मोडल्या, त्याला जीवे मारण्याचं काम केलेलं आहे. मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे. पोलिसांनी त्याच्यावरती अटेम्प्ट टू मर्डर, ॲट्रॉसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. म्हणून त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे. आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कोर्टामधून कधी सुटले तर त्यांच्यावरती पुढच्या कालावधीमध्ये तडीपारी देखील केली जाईल. त्यामुळे अशा लोकांना पिंपळगावमधनं हद्दपार करण्यात येईल. जो अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेत असेल तर ते चालणार नाही. आणि हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे. त्याचा अवमान आम्ही या हिंदुस्थानमध्ये सहन करणार नाही. जो मुस्लिम ह्या देशामध्ये शांततेच्या पद्धतीने राहतील आणि समाजामध्ये शांतता पसरवण्यासाठी काम करतील त्यांच्यासोबत आम्ही राहू, त्यांचा आम्ही सन्मान करू. पण जर आमच्या तरुणावरती कोणी जर हात उचलत असेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही.